साजरा करण्यासाठी एकत्रित झालेला आहे. तर आताच तुम्हाला ही तर माहिती झाली आहे की आपला जो जन्मोत्सव आहे तो आपल्याला 25 तारखेला साजरा करण्यात यायला पाहिजे. परंतु काही कारणास्तव असं होती की थोडंफार मागपुढे होऊन जातं आणि तसं न होता तरी आज आपण हा कार्यक्रम साजरा करतो. आणि या कार्यक्रमाला उपस्थित असलेले ग्रामपंचायत तोडाजुर्वार सरपंच संगीताई गव्हारे आणि येथील सदस्य श्री आशिष देशमुख शेट्टीवार आणि आपले कडूकर साहेब आणि उपस्थित असलेले सर्व उपाध्यक्ष. आणि खरं म्हटलं तर नावं घेणं आवश्यक आहे. कारण कसं आहे की आमचं म्हणजे या गावाशी कधी कधी थोडा संपर्क येतो आणि तोही या कारणास्तव येतो. आणि कार्यक्रमानिमित्त आपण जर आलो तर सर्वांची नावं पाठ होणे हे कठीण आहे. त्याच्यामुळे या गोष्टीसाठी तुम्ही आम्हाला क्षमा करा. खरं म्हटलं आपला मेन मुद्दा हा आहे की आज आपण ही जयंती साजरी करण्याचं म्हणजे महत्त्व काय की त्याच्याविषयी तुम्हाला थोडी माहिती झाली. कारण की एखादी ईश्वर महापुरुष आहे आणि त्याच्याविषयी पण माहितीच नाही आहे, त्याच्या कार्याविषयी पण माहितीच नाही आहे. आणि वास्तविक आता शासनाने हा निर्णय दिलेला आहे की हे फोटो जे आहे त्यांच्यावर या स्वरूपात तरी तुम्ही सर्वांच्या लक्षामध्ये आले पाहिजे. कारण की म्हणजे मराठीचा आद्यग्रंथ जो आहे तो सर्वदेशीय स्वामींनीच निर्माण केलेला आहे. म्हणजे त्यांच्यापासूनच मराठीची सुरुवात झालेली आहे. त्यात मराठीला कोणीही बाप देव नव्हतं. आणि देवाचं काय वचन होतं की बा तुम्ही महाराष्ट्रीय असा, म्हणजे तुम्ही महाराष्ट्रामध्येच राहिले पाहिजे. कारण की महाराष्ट्र ही सात्विक भूमी, साधू संतांची भूमी. आणि म्हणूनच जिथे सात्विक भूमीचा विचार आला तिथे माणसाची बुद्धीसुद्धा सात्विक होते. आणि जर तुम्ही एखाद्या हिंसक ठिकाणी जाल तर तुमची बुद्धी काय होणार, हिंसक तुमची प्रवृत्ती होणार. या प्रवृत्तीला तुम्हाला जर आढावा घालायचा असेल तर तुम्हाला त्यांच्या विचाराची शिकवण घ्यावी लागेल. आणि याच्यासाठीच हा जागर सर्वत्र ठरवलेला आहे की बा आपण यांच्या विचारांची शिकवण घ्यावं. असं नाही आहे की आम्ही महानुभावपंथी लोक सरदेशी चक्रवर्ती स्वामींना ईश्वर म्हणून भजतो तर तुम्हीही त्यांना ईश्वर म्हणून भजा, याचं काही बंधन नाही. परंतु आता दादांनी सांगितलं की एक सूत्र महत्त्वाचं आहे की मनुष्य होऊ नसतात. मग तुम्ही त्याचा एका सूत्राचं पालन करू शकता. कमस्त तुम्ही द्वेष भाव हा विचार त्यागून तुम्ही त्यांच्याशी एकाग्रतेने राहू शकता, हितशिकवण त्यांच्याकडे करू शकता. त्याच्यासाठी अशा ईश्वर पुरुषाचं आपण थोडंसं म्हणजे विचाराची देवाणघेवाण करण्यासाठी हा कार्यक्रम आम्हाला घ्यावा लागला. आणि आपले राजेश्वर सातपुते त्यांनी म्हटले की काही आमच्या गावामध्ये काही कमी घरं आहेत की आपण तिथे एकही कार्यक्रम राबवत नाही. तर आपल्या जे म्हणजे बाकीच्या लोकांना जरी याची माहिती नाही झाली पाहिजे परंतु आपल्या लोकांना ती याची माहिती झाली पाहिजे. परंतु उपस्थित आमचेच लोक कमी, म्हणजे आमचे जे 4-5 घरं आहेत. म्हणजे कसं आहे माहिती आहे का, त्यांनी या गोष्टीचं महत्त्व वास्तविकता जास्त पाहिजे. परंतु एक दिवस आहे फक्त, आपण काही वर्षातून सर्व दिवस कार्यक्रम राबवत नाही. काही म्हणजे कार्यक्रमासाठी त्यांची उपस्थिती पहा आणि उपस्थितीवरूनच आपली आवडीकडे लक्षात येते. का केलं आपल्या घरी कार्यक्रम असू द्या आणि आपल्या नाटकात काय आले तर आपल्या मनामध्ये राहते बरं माझ्या कार्यक्रमाला आहे ना समोर कार्यक्रम पाहू द्यायचं मग आम्ही जातो का. परमेश्वराला रुसत नाही तुला. परमेश्वराला फक्त काय आहे माहिती का, सर्व जीवाचा उद्धार करायसाठी त्याचा अवतार आहे. जसं गोपालकृष्ण भगवंतांनी गीतेमध्ये काय म्हटलंय, यदा यदा मी धर्मस्य ग्लानिर्भवति भारत अभ्युत्थानं धर्मस्य तदात्मानं सृजामि. म्हणजे जेव्हा जेव्हा धर्मावर ग्लानी येणार तेव्हा तेव्हा मी अवतार धारण करणार आणि जे हिंसावादी लोक आहेत, जे क्रूर आहेत, जे भक्ती मार्गावर जे अडचण करतात हे त्यांचा संहार करीन आणि पुन्हा धर्म स्थापन करणार. त्याच्यासाठी गोपालकृष्ण भगवंतांनी जे कार्य सांगितले भगवद्गीतेमध्ये तेच सर्वज्ञ चक्रवर्ती स्वामींनी आता मराठीमध्ये निरूपण केलं. कारण की गीता संस्कृत आहे, ते संस्कृत माध्यम सर्वांना कळणार का नाही. म्हणूनच हेच माध्यम लिहाक्षेत्र या ग्रंथामध्ये मराठीमध्ये आलेलं आहे. कारण की आता तरी तुमच्या डोक्यात थोडं तरी म्हणजे एखादं नाही समजते कमस कम सूत्रपाठाच्या दृष्टिकोनातून किंवा लिहाक्षेत्राच्या दृष्टीकोन त्यांच्या जीवनचरित्रामध्ये जे श्रीकृष्णाने सांगितले ते. आताच मंगलाताईंनी जेव्हा आपल्याला सर्वप्रथम सांगितलं की 2 गोनेबाई होतात, एक राणीचा आणि एक कामाईचा. त्या दोघीच नाही. त्यांना गोनेबाईचं नाव का बरं ठेवलं का, आता तुम्ही
की नाही. मग त्या दोघी बहिणींनी असा निश्चय केला होता की देवा, जोपर्यंत तुम्ही आमच्या सहवासात आहे, या मंदिरामध्ये तुम्ही आश्रय घेतलेला आहे, तोपर्यंत तुम्ही आमचं जेवण स्वीकार करा. म्हणून त्यांना नाव काय ठेवलं, पोळीबाई. की पहिले जेवण देणाऱ्या लोकांना म्हणजे कोणच म्हणत होते जेवणाला, जसं देवापाशी पोणे ठेवण्याची पहिले प्रथा होती. आणि अशा पद्धतीने त्या रोज देवाला जेवण द्यायचं. आणि असाच प्रसंग मेहकरचा होता. त्या मेहकरच्या होत्या आणि सारंग घराच्या मंदिरामध्ये त्यांचं विढार ठेवलेलं होतं. आणि तिथे स्वामी अचानक, कारण की त्यांनी जसं आता अनुजदादांनी सांगितलं की सर्वत्री श्री चक्रधर स्वामी आले कुठून, गुजरातवरून. कुठून आले? गुजरातवरून घडोद. आणि आता जो म्हणजे 2 दिवसापूर्वी जे 25 तारीख होती, त्या दिवशी बरोबर 12 वाजता त्यांच्या प्रेताला हालचाल झाली. आणि त्याच्यामध्ये आले कोण? बारामती कारणी महाराज होता आणि तिथे प्रवेश केला होता. कशासाठी केला? कारण की परमेश्वराचं कार्य जे आहे ते संपत नाही. आणि जोपर्यंत ते संपत नाही तोपर्यंत त्यांना अवतार घ्यावाच लागतो. कारण की त्यांचं कार्य मोठं आहे खूपच. त्यांच्या कार्याची गणती आपण करू शकत नाही. हे सर्व जेवढे ते अवतार आपल्याला वारंवार जन्माला येण्याचं कारण काय? जोपर्यंत मनुष्य आपल्या मुक्तीचा मार्ग निवडणार नाही तोपर्यंत त्यांना वारंवार जन्म घ्यावाच लागणार. कधीपर्यंत? जोपर्यंत याला समजणार नाही हा जन्माला आला कशाला, याने जन्मापासून मुक्त होण्यासाठी काय केलं पाहिजे, याचा मूळ जो गाभा आहे तो शिकण्यासाठी वारंवार परमेश्वर येतात. म्हणून श्रीकृष्ण भगवंताचा उपदेशच सूत्रपाठाने केलेला आहे की तुम्ही मुक्ती स्वतःची कशी करणार. म्हणून जे आपल्या या लीला जयंत्र ग्रंथाचे जे करते आहेत त्यांचं नाव होतं माहीम भट्ट. आणि म्हणून ते माहीम भट्ट सोन्याच्या चांदीच्या ताटामध्ये जेवण बनवले. 60 भाज्या त्यांच्या ताटामध्ये रोज वाढायचे. असे प्रचंड पंडित होते. त्यांनी आपल्या पायामध्ये ह्या गवताच्या एक तोरडी घातली होती की हे सर्व जे काही ब्राह्मण आहेत, जेवढे काही पंडित आहेत, त्यांच्यामध्ये खरंच दम असेल तर माझ्यासोबत येऊन चर्चा करा आणि मला हारून दाखवा, अगर तुमच्यात दम असेल तर. असे त्यांनी पैस बांधलेली होती. आणि अशी पैस बांधल्यानंतर त्यांना असं वाटलं, कसं आहे, कोण ना कोणतरी आपला हितचिंतक असतो बघा. तर त्यांचे सासरे हितचिंतक होते. त्यांना वाटलं माझा जाऊ इतका चांगला आहे, त्याला ज्ञानही आहे, परंतु त्याला ज्ञानाचा अहंकार खूप आहे. आणि हा अहंकार दूर व्हावं असं चिंतन सतत त्यांच्या हृदयात होतं. आणि त्याच वेळेस स्वामींचं अचानक त्या डोमेग्रामला येणं झालं. हे परमेश्वर परिभ्रमण करत होते महाराष्ट्रभर. आणि जे अधिकारी जीव होते त्या जीवाला ज्ञानदान देण्यासाठी, तिथली परिस्थिती सुधारण्यासाठी ते फिरत होते. आणि असे स्वामी आले कुठे? डोमेग्राम. कोणत्या जिल्ह्यामध्ये आहे? औरंगाबाद नगर जिल्ह्यामध्ये. आणि मग तिथे आल्यानंतर पहिलेच त्या गावाचं नाव कमलपूर होतं तिथे. आणि असंच करून पहिले तर तिथे जुने 3 मठ होते. त्या मठामध्ये स्वामी बरेचसे वर्ष राज्य केले. आणि तिथून त्यांचा प्रवास सुरू झाला. कशाचा? की आता हे पंडित होते ना, तुम्हाला माहिती आहे आपण एखाद्या अज्ञान व्यक्तीला जर आपण काही मार्गदर्शन करतो म्हटलं तर प्रचार होणार नाही. परंतु एका शिक्षकाला करा, तुम्ही एखाद्या शिकलेल्या मुलाला करा, तो त्याचा प्रसार करा, कराल ना. पण अनपढ माणूस नाही करू शकत. कारण की त्याच्या बोलली चालल्या भाषण असं वाटतं की ते गव्हर्नमेंट माणूस आहे, त्याचं जर होत राहिलं तर आपण हे गव्हर्नमेंट होऊन जाऊ. पण शिकलेला राहिला नाही नाही, इतकं सुंदर स्टँडर्ड पोरगा आहे बा, आपण याच्यासोबत राहिलं तर आपण लख आहे आपलं असं वाटतं. ह्याच पद्धतीने हा पंडित होता ना. आणि हा पंडितांची भेट घडून आणण्यासाठी त्यांचे सासरे गणपत आपले ते ती स्वामींची भेट घेतली, त्यावर नमस्कार केला आणि म्हटलं जी मी तुम्हाला माझी अडचण सांगायची आहे तर सांगा. म्हणजे माझा एक जावई आहे, त्यांच्यासोबत तुम्ही वार्तालाप करणार का? तुझी देवा म्हणाले हो करीन, का बरं नाही. तर मग म्हणे मी तुमच्या भेटीसाठी कधी आणू? तेव्हाही आणा. आणि म्हणून ठरल्या दिवशी ते त्यांना भेटीसाठी आले. म्हणजे मग तुम्ही स्वामींची तोपर्यंत भेट घ्या. भेट घेतल्यानंतर तुमचं जे बोलणं झालं की नंतर तुम्ही परत या. आता तो विचार घेऊन आला स्वामींच्या मनामध्ये. आता कसं असते माहिती आहे का, एखाद्या ज्येष्ठ पुरुषाची भेट घ्यायची म्हटलं तर मनामध्ये काय विचार येते का, त्याने जर आपल्याला प्रश्न केला तर आपण असा प्रश्नाचं उत्तर द्यायचं, त्याने जर असा प्रश्न केला तर आपण असा प्रश्नाचं उत्तर द्यायचं. आणि असा विचार घेऊन हे माहीम भट्ट
ते आले कुठे गोविंदरामला. आणि असं करून त्यांनी स्वामींजवळ बसले. बरोबर त्यांना नमस्कारही नाही केला, दंडवतही नाही केला, परंतु असं गेले आपण पंडित म्हटल्यानंतर थोडं खातं मग ते कसं नतमस्तक खाली आणि बसले. मग देवाजवळ आल्यानंतर देवाने त्यांना प्रश्न केला की बा अत्यंतिक संस्कृती छेद होय ऐसी काय प्रतीती आ. तुम्हाला माहित आहे का त्या जीवनातून मुक्त होण्यासाठी आपण काय केलं पाहिजे, कोणता धर्म आचरला पाहिजे त्या जीवनातून मुक्त होण्यासाठी. म्हणजे आपला पुनर्जन्म झाला नाही पाहिजे त्याच्यासाठी कोणते कर्म केले पाहिजे. तो पंडित होता, त्यानं सरळ म्हटलं कर्म करावं. कर्माने शुद्ध अंतकरण होते. शुद्ध अंतकरण झाल्यानंतर मनुष्याच्या अंतकरणामध्ये ज्ञानाची जिज्ञासा उत्पन्न होते आणि ज्ञान आचरल्यानंतर मोक्ष होते. त्याने एवढं उत्तर दिलं कारण तो पंडित होता, पंडिताची भाषा अशी राहणार आणि अशा पद्धतीने त्याने उत्तर दिल्यानंतर म्हणजे कोणतेही कर्म केल्यानंतर जीव मुक्त होणार सांगा. तुम्हाला जाण कुठे लागणार माहिती का, आपल्या कर्माकडे कर्म पाहायला लागेल ना. आपले कर्म शुद्ध आहे की नाही तर मग असं तो गुंतागुंतीमध्ये सर्वे कर्म केल्यानंतर जेव्हा परमेश्वर प्राप्त होत नाही तर कोणत्या कर्माने परमेश्वर प्राप्त होईल. मग देवाला काय सांगतो माहिती आहे गीतेमध्ये त्याने सांगितलं असतात. त्यानं म्हटलंय सर्व कर्मानं परित्यज्य मामेकं शरणं व्रज. म्हणजे सर्व कर्माचा त्याग करा. कोणत्या कर्माचा, मला पूर्व होऊ दे, मला ड्युटी लागू दे, अशा कर्माचा म्हणजे सहेतुक कर्माचा त्याग करा आणि मला या त्याला शरण या. अहम त्वां सर्व पापेभ्यो, मी तुम्हाला सर्व पापापासून मुक्त करतो. मोक्षयिष्यामि महाशुच, मी तुम्हाला मोक्ष देईन. मग तुम्हाला कोणत्या कर्माकडे जावं लागेल. म्हणून हेतुक कर्म करण्याची शिकवण श्री गोपालकृष्णाने दिली. तीच शिकवण मानवी भट्टाला सर्वज्ञ जगद्गुरु स्वामींनी दिली आणि तीच शिकवण आपल्याला जर मोक्ष पाहिजे असेल तर मग आपल्याला घ्यावं लागेल. आणि तीच शिकवण घेण्यासाठी आपला हा कार्यक्रम आहे. आणि म्हणूनच आता वेळ भरपूर झालेला आहे. सर्व ज्ञान जर घेतो म्हटलं तर अख्खा दिवसही चालला जाईल तरी तेवढं ज्ञान आपल्याला होणार नाही. म्हणून काहीच विचार आपण आपल्या मनामध्ये घेऊन श्री जगद्गुरु स्वामींच्या जयंतीचा जो उत्सव आहे तो साजरा करूया आणि त्या विचारांचा आणण्याचा प्रयत्न करूया. त्या ठिकाणी आपण सर्वजण आलेला आपला बहुमूल्य वेळ दिला त्याबद्दल आम्ही सर्वांचे आभारी आहोत. आणि या निमित्ताने सर्वांना श्री स्वामींच्या हार्दिक शुभेच्छा आणि सर्वांना दंडवत प्रणाम. आता राजेश्वर दादा